टी आणि शिक्षक. मी बोलत आहे शिक्षकांना चुकीच्या पद्धतीने लावलेल्या बाबत. आपण जर बघितलात तर असे दिसून येईल की सुरुवातीला जाहिरातीमध्ये जी क्वालिफिकेशन दिली होती ती पूर्ण करून गुणानुक्रमे निवड समितीमार्फत झालेली निवड चुकीची कशी काय असा प्रश्न देशातील इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुद्धा पडत आहे. वयाच्या 40 ते 50व्या वर्षी परीक्षा द्यावयास भाग पाडणे कितपत योग्य आहे? कारण या वयात नोकरी करत करत व स्वतःच्या घराच्या जबाबदाऱ्या व आरोग्य सांभाळत परीक्षा देण्याची क्षमता शिक्षकात असते का? महिलाच्या बाबतीत तर कुटुंबाची जबाबदारी, नोकरी व नोकरीतील शासनाची इतर कामे करीत अभ्यास करायला वेळ भेटेल का? तरुण वयामध्ये कोणतीही परीक्षा व्यक्ती देऊ शकतो, कारण या वयात कोणतीही जबाबदारी नसते व त्यांच्याकडे वेळही असतो. त्यामुळे या वयात टीईटीच काय, UPSC सुद्धा पास होता येते. अल्पसंख्याक शाळांमुळे ही केस कोर्टात गेली. कोर्टाने त्यांच्यापुरताच निर्णय न देता तो इतरांसाठी दिला. 2009च्या RTE ॲक्ट व 2017च्या राजपत्रात कुठेच सिनियर शिक्षकांना टीईटी करणे गरजेचे आहे असे सांगितलेले नाही. तसेच NCTEने कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही उल्लेख नाही. मग 142 लावून निर्णय देणे कितपत योग्य आहे? सुरुवातीलाच सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतर पूर्वलक्षी प्रभावाने टीईटी लावणे मुळात अन्यायकारक आहे. तरी शासनाला विनंती आहे त्यांनी 2009 पर्यंतच्या सर्व शिक्षकांना सूट द्यावी. ही माहिती लोकसभेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व अशीच महत्त्वाची बातमी पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा.